आपलं चिकन रेडी झालेलं आहे. मस्तपैकी कोथिंबीर टाकूया. हॅलो नमस्कार, रूपम वाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आले आहे आमच्या गावाला आणि इथे आहे लावणी. बायका आहेत कामाला शेतावर. आता आपण शेतावर जाणार आहोत. 2-3 दिवस झाला बराच पाऊस पडतोय, सगळीकडे चिखल चिखल झालंय. असं म्हणतात की लावणीसाठी पाऊस चांगला आहे, चांगला असतो एवढा पाऊस. तर जाऊया आपण आता शेतावर. मस्तपैकी हिरवागार असा परिसर झालेला आहे आणि आमचं शेत दिसतं इथून का बघा तुम्हाला. माणसं आहेत हे बघा, त्या बायका कामाला आहेत ना, इथे थोड्या थोड्या छोट्या छोट्या दिसतात. ते आमचं शेत आहे. चला जाऊया. इथे एक पोल्ट्री चालू केली होती, आता वाटते बंद आहे. चला आता आपण पोचलो शेतावर. जॉब आणि छोटंसं घर बांधलं यावर्षी. आपलीच पहिली लावणी का बाबा? हा, इकडे कोणाची झाली नाही अजून. कामाला सुरुवात केली. मस्त पाणी आलंय विहिरीला, खूप खोल आहे विहीर. जी गुड लावली ते दीपावली पर्यंत येतील. मस्त झाले. चवली आहे इथे आणि हे सगळे आपली झाडं छोटी छोटी आता वाढली, मोठी होत चाललेत, फळं पण लागायला लागलेत. चला आपण नारळ फोडूया. शेतीच्या कामाला सुरुवात करतोय म्हणून आपण आज नारळ फोडतोय. नारळ फुटलेला आहे आणि आपल्या कामाला सुरुवात पण झालेली आहे. एकीकडे मस्त अननस आलेला आहे. मस्त गप्पा चालल्यात शेतावर. वांगी आहेत. बरे आहेत ना? बांधतायत. काय बोलतात ते करतायत त्याला? मूठ बांधताय. आणि याला काय बोलतात? आवनचे मूठ बांधतायत आता. भाऊ तो पाहून गेला, 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 भाऊ तो पाहून गेला. बहिणीने दुरून न्यालीला, बहिणीने दुरून न्यालीला, बहिणीने दुरून न्यालीला, बहिणीने दुरून न्यालीला. उतार
त्याला तांब्यावरून पाणी देस त्याला तांब्यावर पाणी देस त्याला तांब्यावर पाणी आणि वडा त्याला ताटी भोजन वडा त्याला ताटी भोजन वडा त्याला ताटी भोजन वडा त्याला ताटी भोजन. मस्त मस्त. जुलै महिना आहे, अजूनही आंबा आहे झाडावर. आता थोडेसे होते ते काढले, हे 2 राहिलेत. मस्त. एक छोटासा घर बांधलंय कच्चा. बघूया आतमध्ये कसं आहे घर ते. मी पण बांधल्यापासून पहिल्यांदा आले. बांधकाम चालू होतं तेव्हा एकदा आलेले. तर बघूया काय काय केलंय. असं आहे, बरंच काम करायचं आहे बाकी. सामान ठेवायला बरं आहे छोटंसं. तर वहिनी आलेल्या आहेत विजिटिंगला. कशी चालली आहे लावणी? कशी चालली बाबू? एकदम मस्त की नाही? मस्त चालली. तुमची झाली? आमची 6 तारखेला. पाऊस थांबलाय आणि अजून सकाळचा यांना नाश्ता आणि चहा द्यायचा राहिलाय, तो घेऊन आली आहे. तर आता आपण त्यांना चहा आणि नाश्ता देऊया, मग पुन्हा या बायका कामाला लागतील आणि मग जेवणाच्या ब्रेकला थांबतील. तर आज त्यांच्यासाठी चिकनचा बेत केलेला आहे. आपल्या वहिनी जेवण बनवणार आहेत. त्याची रेसिपी मी तुम्हाला थोडी दाखवणार आहे. या साईडलाच राब लावला आहे, तर आता झालं आहे त्यांचा बऱ्यापैकी उपटून मोठी बांधून म्हणजे. आणि तो आता इकडच्या शेतात पण लावणार आहोत, तोच राब. खन्न कशाला बोलतात? याला खन्न. म्हणजे मोठी बांधणी बोलतात ना? राख खणतात. लवकर लावणीला चालू झाले का यावर्षी? जुलैमध्येच होते ना. चहा घेऊन आलाय. बरं आहे ना. आता आपण घरी आलेलो आहे. एकीकडे चिकन कापणं चालू आहे, तोपर्यंत मी आमची मागची झाडं दाखवते तुम्हाला. हे आहे केळीचं झाड. केळी आली थोडीशी आणि इकडे फूल आलंय, म्हणजे येतीलच केळी. आणि हे त्याच्या बाजूला आहे मस्त जाम. खूप जाम आलेत. म्हणजे आता वारा सुटलेला ना, ते खाली पडलेत. मस्त हिरव्यागाराच्या मध्ये कुठे कुठे असं लाल भडक दिसत आहेत. मस्त वाटतात ना. उन्हाळ्यात खायला मस्त लागतात ते, थंड असतात ना. आणि मोठे मोठे आहेत. तर हा तरी मी काढला छोटे आहे, वरती मोठे मोठे आहेत. आमच्यात मागे आहेत कोंबड्या. हे आहे सोनचाफ्याचं झाड. सोनचाफ्याला फुलं आली आहेत, म्हणजे येऊन गेली. एक बहर येऊन गेला, आता कळ्या आल्यात, म्हणजे येतीलच फुलं आता. आणि इकडे आहे आमचा पपनस. ते गणपतीपर्यंत मस्त मोठे होतात. आलूचे पण आहे, त्यांनी खायच्या पानांची वेळ. तिकडे चिक्कू आहे, पुन्हा एक आंबा आहे. मागे पुन्हा नारळ, सुपारी अशी झाडं आहेत. चला आता आपल्या चिकनची तयारी चालू आहे. बघूया काय चाललंय ते. झाला पेटली भात झाला ना. चूल पेटली आहे, तेल टाकलंय, तयारी करून घेतली आहे. चिकन स्वच्छ धुतलेलं आहे. 4 मोठे मोठे कांदे कापले, लसूण घेतलंय. लसूण पूर्ण लाल झाल्यानंतर आपण कांदा टाकूया. अख्खा गरम मसाला आहे, कुटलेला आहे. आणि हा आता कांदा लाल होईपर्यंत थांबलोय. कांदा लाल झाला की अख्खा गरम मसाला टाकू. ज्या काय लावल्या हळद आणि नुसती हळद सोलून घेतोय नुसती.
टोटल आपली 10-15 लोक आहेत जेवायला. मग त्यांच्यासाठी आपण 3 किलो चिकन आणलंय. आता खूप गरम होते, पडवी आहे कवळांची. किती टाकू हिंगा? 3 पाणी टाकू ना. पाणी. किती वेळ लागेल आपलं चिकन व्हायला? अर्धा तास. अर्धा तास लागेल. 5-10 मिनिटात एकदा घाटी मारायची आणि बघायचं कसं वाफवायचं ते. नंतर आपला मसाला वाटण वगैरे सगळं टाकायचं. अजून तर घर आहे तिकडे, किचन आहे, ते पण चुलीची रूम आहे. भात झालेला आहे. चुलीवरचं चिकन मस्त लागते चवीला, एकदम भारीच. नाश्ता देऊन आलो, आता जेवणाची तयारी चालू आहे. 11 वाजता त्यांना चहा नाश्ता द्यायला लागतो. त्याच्यानंतर मग आता 1 वाजता जेवण न्यायला लागतं. जेवण झाल्यानंतर पुन्हा जेवतात आणि पुन्हा कामाला लागतात आणि पुन्हा संध्याकाळी चहा न्यायला लागतो. तर दिवसभर घरात जी बाई असते तिला दिवसभर हे जेवणाची कामं करायला लागतात, कारण अख्खा दिवस यांच्या मागेच जातो. तर आता आपलं वाटण चालू आहे एकीकडे आणि इकडे लावलं आहे चिकन चुलीवर. 5-10 मिनटं झालेली आहेत. एक घाटी मारली, मऊ झालंय का बघूया आणि याच्यात आता बटाटा टाकूया. शिजला नाही ना अजून, थांबूया थोडा वेळ. शिजत आलेला आहे, म्हणजे पूर्ण शिजलेला नाही आहे. 5 मिनिटात आपण त्याच्यात बटाटा टाकू आणि त्यानंतर मसाला टाकू आणि वाटण झालं. बटाटे टाकले जातात. मोठी मोठी 2 बटाटे घेतले. बटाटा शिजल्यावर मसाला मग वाटण. अर्धा बटाटा शिजत येऊ दे. मोठे मोठे 3 चमचे मसाला टाकूया. वाटण टाकू नाही, वाटण नंतर. आता उकळू दे, त्याला वास मोडू दे. टाकून देऊ परत. झाकण परत द्यायला पाहिजे. आपल्याला पाणी पण त्याच्यावर ठेवायला पाहिजे. त्याच्यात थोडं पाणी नको. मस्त कलर आलाय. टाकू. टाक. किती आहेत वाट्यां? त्या 3 वाट्यांचं नुसतं सुकं खोबरं आहे. कांदा, 2 कांदे भाजलेले, त्याचं सेपरेट केलेलं. पाणी लागेल ना थोडं अजून? पाणी लागेल. टाकू थोडंसं पाणी. बस. मीठ टाकूया थोडंसं चवीपुरता. 5 चमचे मीठ टाकूया. आपलं चिकन रेडी झालेलं आहे. मस्तपैकी कोथिंबीर टाकूया आणि आता चुलीवरून उतरवूया. मस्त ग्रेव्ही झालेली आहे. टोपलीत भात काढलाय. 12-15 बायकांचं जेवण आहे. त्याच्यातलं 1 जण व्हेज आहे. व्हेजवालीला भाजी बनवली आहे मटकीची आणि वाळांची. तर चला आता आपण शेतावर जाऊया डबा घेऊन. मस्त वास येतो. डब्यात भाजी आहे, कांदा, मीठ, जिलेबी आणि पापड. आता डोक्यावर गेला. एवढा लावलात? भरपूर लावलात. किती किती घ्यायच्या काड्या? हातात किती काड्या घ्यायच्या? मीही यांना थोडी मदत करते.
मागं काय बांधलंय? खोल दाखवा. खोलताय ना दाखवा. काम करताना मागे बांधता का? ते पाऊस आला की पटकन काढायला बरं आहे. हे आहे आपल्या शेतावरचं जेवण. सगळ्यांचं आता जेवण चाललंय. जेवण झाल्यानंतर सगळ्याजणी मस्त गाणी बोलतायत. जास्वंदी फुलाची आणि मखमली गोंड्याची. मोदक तुला आवडेल का रे? अन्नाचे मोदक तुला आवडेल का रे? माझ्या नवसाला तू पावशील का रे? माझे नवसाला तू पावशील का रे? देवा गजानना गणराया देवा मंगलमूर्ती मोरया. देवा गजानना गणराय देवा मंगलमूर्ती मोरया. तुला आवड कशाची? तुला आवड कशाची? तुला आवड कशाची? तुला आवड कशाची? कंठी तुला आवडेल का रे? माझ्या नवसाला तू पावशील का रे? माझ्या नवसाला तू पावशील का रे? देवा गजानना गणराया देवा मंगलमूर्ती मोरया. 1 वाजता सगळ्यांना जेवण घेऊन आलेलो आम्ही. तर सगळे जेवलेले आहेत. 2 वाजलेले आहेत. आता मी घरी चालले आणि पुन्हा 4 वाजता त्यांना चहा घेऊन येईन. तर थोडा वेळ ते आराम करतील आणि पुन्हा शेतात उतरतील. आज दिवसभर ऊन पाऊस असं चालू होतं, पण तरीही मस्त लावून झालेलं आहे शेत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.